नमस्कार. ओल्डी गोल्डी रेसिपीजमधून मी तुमची होस्ट गोल्डी आज तुम्हाला एक वैदर्भी रेसिपी परत दाखवते. ही वैदर्भी रेसिपी खूप साधी सोपी आहे. शेतातला तांदूळ आल्यानंतर तो तांदूळ पॉलिश करायला मिलमध्ये जायचा आणि मिलमध्ये तो पॉलिश करायला गेल्यानंतर त्याची कणी पडत असते. ती कणी वाया जाऊ देत नाहीत शेतकरी. त्या कणीचा आपण सांजा करतोय. याला उपजे हा शब्द आहे विदर्भात. तर चला मग आपण ती रेसिपी पाहूया आणि सामानही पाहूया. कढईमध्ये मी तेल घातलंय. हे 3 चमचे तेल आहे. तळणीचं तेल असल्यामुळे तुम्हाला ते पिवळं दिसतंय, बाकी काही नाही. तर आता आपण ही रेसिपी बघूया. ही तांदूळाची कणी आहे. आपल्या घरातला जो कोणता तांदूळ असेल त्याला मिक्सरमधनं त्याचा हा बारीक रवा करून घेतला. फोडणी देण्यासाठी मोहरी, हिंग, हळद, कांदा, मिरची, तुम्हाला पाहिजे त्या भाज्या तुम्ही यात घालू शकता. कोथिंबीर, कढीपत्ता, मी फोडणीसाठी मीठ, साखर, थोडेसे डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर ही सजवायसाठी आपण कांदा घालणार आहोत. उपजामध्ये कांदा घातला जातो. आणि त्या काळात काही एवढं विदर्भामध्ये ओला नारळ मिळायची भानगड नव्हती. आता आहे तर आपण हा ओला नारळ घालूया. थोडे ओल्या नारळाचे तुकडे आणि चण्याच्या डाळीचे तुकडे आणि भिजवलेले शेंगदाणे या उपजामध्ये घालतात. तर आता हे घालूया. कढई जाडबुडाची घ्यायची, त्यामुळे ती तेल तापायला वेळ लागतंय, कढई तापायलाही वेळ लागतोय. तर आपण जरा 2 मिनिट थांबूया. आपलं तेल तापलं की आपण आपल्या या रेसिपीला सुरुवात करणार आहोत. या रेसिपीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असतो तर तांदूळ व्यवस्थित, ही तांदूळाची कणी भाजल्या गेली पाहिजे. आणि जेवढी आपण तांदूळाची कढी घेतोय, जसं मी हा 1 कप घेते तर जवळपास 1.25 कप किंवा 2.5 कप पाणी मी गरम करायला ठेवणार आहे. हा तांदूळ माझा इंद्रायणी तांदूळ आहे, ज्याला मी मिक्सरमधनं बारीक करून घेतला. तर आता आपण बघूया. आपलं तेल तापलं असेल तरच आपली पुढची रेसिपी सुरू होईल, नाही तर नाही, थांबावं लागेल थोडंसं. पूर्वीच्या काळी म्हणजे माझ्या आजीकडे कुठलीही गोष्ट वाया जाऊ द्यायची नाही किंवा त्याचं नुकसान करायचं नाही अशी प्रवृत्ती असल्यामुळे तांदूळाची कणी, ज्वारीचे धांडे, त्याची ज्वारी वेगळी काढून आणली की त्याचे नाक काढायचं, मग त्या ज्वारीच्या कण्या, मग तांदूळाच्या कण्या, मग गव्हाचा रवा, सपीठ जात्यावर दळायचं आणि त्यातनं हे वेगवेगळे पदार्थ करायचे. बरं, हे कसं आहे, तुम्हाला ब्रंच पण होऊ शकतं. तुम्हाला पाहुणे आल्यानंतर रोज रोज काय पोहे करायचे किंवा काय उपमा करायचा किंवा सांजा करायचा, तर हा एक वेगळा प्रकार आहे. साऊथकडेही तांदूळाच्या रव्याचा उपयोग भरपूर केला जातो आणि आपल्याकडे आपण करतोच आहे. म्हणजे आता मी हा तुम्हाला दाखवलाच आहे. आता यामध्ये मी हिंग टाकते. गॅस कमी केलेला आहे. आत्ताच मी यात हळद टाकणार आहे. हा कढीपत्ता आणि आता आहे मिरच्या. लाल तिखट पण टाकू शकता, पण मिरच्या टाकल्या जास्त चांगलं. आणि हा कांदा. आता हा कप आणि रवा करून घेतलेला कप अगदी सारखा आहे. आपण आधी कांदा हा ट्रान्सल्युसंट करून घेऊ. आणि या कपाने मी जवळपास 2.5 कप पाणी इथं गरम करायला ठेवते, कारण आपल्याला गरम पाणी लागणार आहे. आणि त्या व्यतिरिक्त पण पाणी गरम घ्यायचं. कधी कधी तांदूळ जास्त पाणी पितो, कधी नाही. बरं, हे गिजगा वगैरे काही होत नाही. हे छान होतं, अगदी मस्त. आता हे काढून घेते मी. फोडणी आपली छान बसली आहे. अगदी खूप छान कोरडं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्याशिवाय आपण म्हणजे त्यात पाणी नाही टाकायचं, नाही तर तो भात होऊन जाईल किंवा आसट खिचडी असं काहीतरी होऊन जाईल. म्हणून हे फक्त ज्याचं भाजायचं आपण ते चुलीवर जाडबुडाच्या पितळीच्या कढईत भाजल्या जायचं. खूप छान तो व्हायचा. आता मी हे आपल्याला जे अवेलेबल साहित्य आहे त्यात आपण करतोय. आता गॅस मोठा केलेला आहे. कांदा चांगला आपला ट्रान्सल्युसंट झालेला आहे. मी आता याच्यामध्ये हा तांदूळाचा रवा, आता हा रवा मी चांगला भाजून घेणार आहे.
याचा चांगला सुगंध येईस्तवर थोडं लालसर होस्तवर मी हा भाजून घेते. तुम्हाला याच्यात हवे तर तुम्ही हिरवे वाटाणे टाका, पण उपजामध्ये चण्याची डाळ आणि भिजवलेले शेंगदाणे आणि खोबऱ्याचे तुकडे बस एवढं टाकलं जातं. ते मी टाकलंय, खूप जास्त शेंगदाणे नको. आता हे भाजून घेते याच्याबरोबरच. त्या कणीचा सुगंध येतोच आणि तोपर्यंत मी इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तर ॲक्च्युली याच्यात 2.5 कप पाणी घातलं जाईल म्हणून मी 2.5 कप पाणी ठेवलं. खरं तर 2.25 कपच, पण तांदूळाचा अंदाज लागत नाही, थोडं जास्त ठेवलं आहे पाणी. ही भाजून झाली कणी की दाखवते तुम्हाला. तुम्ही पाहू शकता ही कणी छान म्हणजे लालसर होऊन थोडीशी जरा वेगळ्या रंगाकडे झुकली आणि फुलली आहे. गव्हाची कणी छान फुलली आहे, गव्हाची म्हणते तांदूळाची कणी छान फुललेली आहे. आता मी हे 2.5 कप पाणी ठेवलं होतं, हे उकळवून घेतलेलं आहे. मी पूर्ण पाणी टाकलंच नाहीये. आता आपण याच्यात राहिलेलं पाणी टाकून घेऊया. आता यात आपला महत्त्वाचा आयटम आहे मीठ. यात मी थोडी साखर घालणार आहे. का घालते ते तुम्हाला सांगते नंतर. आता आधी आपण पहिले याला छानपैकी शिजवून घेऊया. याच्यावर मी झाकण करते. इकडे मी थोडंसं पाणी गरम करायला परत ठेवलेलं आहे, कारण जर ती कणी शिजली नाही तर परत थोडंसं पाणी घालून तिला शिजवावं लागतं, म्हणून ती आपण ठेवली आहे. आता याला एक चांगली सणसणून वाफ येऊ देते आणि मग तुम्हाला दाखवते. तुम्ही बघू शकता किती सुंदर हे तांदूळाच्या कणीचा हा उपमा तयार झालेला आहे. अगदी मोकळा मोकळा, मौसूत आणि मोकळा, छान. मगाशी तुम्हाला त्या पांढऱ्या कण्या दिसत होत्या यामध्ये, तर ते आपण तांदूळ भाजताना कधी कधी जास्त भाजले गेला तर त्याच्या लाहीसारखं होतं, पण ते सुद्धा छान मऊ झालंय, शिजलंय, ते सुद्धा खूप छान लागतं. तर आता ही आपली उपजेची रेसिपी म्हणजे तांदूळाच्या कणीचा हा सांजा तिखटा मिठाचा आपला तयार झाला आहे. आता आपण प्लेटिंग करूया. या सांज्यामध्ये एक गोष्ट मला टाकायची आहे. आपण साखर टाकली होती, ह्याच्यावर लिंबू पिळतात, पण गरम सांज्यावर लिंबू पिळलं तर ते कडू होईल, म्हणून मी याच्यामध्ये एक चिमूटभर फक्त लिंबसत घालते आहे. म्हणजे आता लिंबू ठेवायची आपल्याला आवश्यकता नाही. गरम याच्यामध्ये हे छान लिंबू सत्व मिक्स होऊन गेलं. बरोबर त्याला 2.5 कप पाणी याला लागलं. 2 पद्धतीने हा करता येतो. मी कांदा घालून फोडणी देऊन हा भाजला. तुम्ही आधी भाजून घेऊ शकता. तांदूळाची कणी चांगली आधी भाजून घेऊ शकता आणि नंतर जसं आपण उपमा आधी भाजून घेतो तसा. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही फोडणी झाली की त्यात ही भाजलेली कणी टाकून हे उपजे तुम्ही करू शकता. आता गॅस बंद करते आहे. कधी कधी पाहुणे आल्यानंतर करण्यासाठी किंवा कधी कधी आपल्याला ब्रंच म्हणून करण्यासाठी, संध्याकाळचं जेवण म्हणूनही करण्यासाठी हे उपजे खूप छान लागतात. आता आपण काय करणार आहोत, याच्यावरती मस्तपैकी कोथिंबीर घालूया आधी.
हा ओल्या नारळाचा चव, तिथे विदर्भात सुका नारळ घालतात याच्यावर. कोणी आलं गेलं तर हा सुका नारळ. आता याला छान आंबट गोड मस्त सणसणीत तिखट चव अशी सगळी आली आहे. आणि आपण थोडेसे डाळिंबाचे दाणे याच्यावर घालणार आहोत. आपण उपमा केला आहे किंवा सांजा केला आहे. हा उपमा नाही आहे, सांजा आहे. कारण हा मोकळा, जितकं हे थंड होईल ना हे मोकळं 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 होत जाईल. खूप छान हे खायला लागतं. अतिशय पौष्टिक रेसिपी आहे. बाळंतिणीला सुद्धा हे उपजे खायला दिलं जातं विदर्भामध्ये. तुम्हाला ही उपजेची रेसिपी कशी वाटली आहे ते मला जरूर सांगा. लवकर होणारी रेसिपी आहे. म्हटलं तर ब्रंच, म्हटलं तर नाश्ता, म्हटलं तर पाहुण्यांसाठी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून मला जरूर सांगा. तुमचे खूप मनापासून धन्यवाद. तुम्ही माझी ही रेसिपी अगदी शांततेने पाहिली. माझ्या नेहमीचा फंडा, बनवा, खा, खिलवा आणि तुमच्या गोल्डीला छान कॉमेंट्स जरूर द्या. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर करा. आणि माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला सुद्धा फॉलो करा. तुमचे खूप धन्यवाद.